एक मोठी बातमी सध्या समोर येते। महादेव मुंडेंचा शवविच्छेदन अहवाल सध्या उघड झाल्याची माहिती समोर येते। त्यामुळे महादेव मुंडेंच्या शरीरावर 16 प्राणघातक वार झाल्याची माहिती देखील समोर आलेली आहे। त्यामुळे ज्ञानेश्वरी मुंडे ज्या महादेव मुंडेंच्या पत्नी आहेत त्यांनी या संदर्भात तीव्र पद्धतीने आंदोलन केलं होतं आणि या पार्श्वभूमीवर आता महादेव मुंडेंच्या शरीरावर 16 प्राणघातक वार झाल्याची माहिती त्यांच्या शवविच्छेदन अहवालातून समोर आली आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी पूजा उसगरे यांच्याकडून। पूजा, महादेव मुंडेंचा शवविच्छेदन अहवाल हा उघड झालेला आहे, काय अधिक माहिती? अंकिता, परळीमध्ये ज्या पद्धतीने संतोष देशमुख हत्या प्रकरण बीडमध्ये गाजलं होतं, त्यानंतर परळीमधलं महादेव मुंडे हत्या प्रकरण देखील मोठ्या प्रमाणात गाजलं होतं। महादेव मुंडेंचा जो हत्या झाली होती त्यांची, त्याच्यामध्ये वाल्मिक कराडची गँग आहे याचा आरोप वारंवार केला जातोय आणि यामध्ये राजकारणी आहेत ते देखील मोठ्या प्रमाणात आरोप करतात। विधानसभेमध्ये सुद्धा हा मुद्दा गाजला होता आणि मुख्यमंत्र्यांनी कोणालाही पाठीशी घालणार नाही असं म्हटलं होतं। आता त्यांचा शवविच्छेदन अहवाल समोर आलाय। त्यांच्या शरीरावरती 16 प्राणघातक वार करण्यात आलेत। आता अहवाल समोर आल्यानंतर काय कारवाई होते याकडे लक्ष असणार आहे। अंकिता, निश्चित पूजा, धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर या सगळ्या प्रकरणावर प्रतिक्रिया देखील समोर आलेल्या आहेत, त्यावर एक नजर टाकूयात। आज आता मी पूर्ण माझ्या फॅमिली सोबत इथं आले आहे। एसपी सरांना एवढंच म्हणलं की आम्हाला न्याय पाहिजे, तरी पण एसपी सर म्हणले आहे जेवढं होईल तेवढा प्रयत्न करूत। आम्ही निवेदन बी दिलं आहे एसपी सरांना। हे सगळ्यांना आमच्या फॅमिलीनं मिळून आत्मदहनाचा त्यांना इशारा दिला आहे। 8 दिवसात आरोपी नाही अटक झाली तर आम्हाला न्यायालयात दाखल करायचं म्हणलं तर सबूत लागते। मग बाळाभाऊ बांगरपशी जर सबूत असतील की त्यांनी हे करूत म्हणले, आरोपी अटक करूत तात्काळ। SIT CIDचं काय आहे सगळं सानप सरांना आरोपी माहिती आहेत। मी पहिल्यापासूनच सांगत आहे त्यांची CDR मागत आहे। यांच्या तपासात काहीच वेग नाही ना, पण आता थोडासा एसपी सर वेग करत आहेत तर न्यायाची थोडीशी भूमिका वाटत आहे। त्यामुळे महादेव मुंडेंचा शवविच्छेदन अहवाल हा उघड झालेला आहे। तर याच संदर्भात ज्ञानेश्वरी मुंडे यांनी देखील या सगळ्या प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली। तर न्यायाची आम्हाला अपेक्षा आहे आणि आता या पद्धतीने कशा पद्धतीने आम्हाला न्याय मिळतो हे पाहावं लागेल अशी प्रतिक्रिया यावेळी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी दिली आहे। त्यामुळे बीडचे सरपंच, मसाजोगचे सरपंच, तर याच संदर्भात आता महादेव मुंडेंच्या शरीरावर 16 जखमा झाल्याचं या शवविच्छेदन अहवालात उघड झालेलं आहे। तर महादेव मुंडेंच्या शरीरावर 16 प्राणघातक वार झाले आणि आता या सगळ्या हत्येप्रकरणी तपास कशा पद्धतीनं पुढे जातो, त्याचबरोबर आणखी काही मोठी नावं या सगळ्या प्रकरणात उघड होतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। तर याच सगळ्या प्रकरणावर बाळा बांगर यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात। मुंडे हत्याकांडमध्ये वाल्मिक कराड व त्याचे मुलं व त्याच्या टोळीवर जे काय मी आरोप केले होते की महादेव मुंडे यांची हत्या झाल्यानंतर महादेव मुंडेंच्या गळ्यावर जे काय जखमा झालत्या, वार झालत्या, त्याच्यामधून महादेव मुंडेंचं मासाचा तुकडा मिसिंग होता आणि त्याच्यानंतर महादेव मुंडे यांच्या हत्याराने मासाचा तुकडा हा वाल्मिक कराडला निहून दिला महादेव मुंडेंचा। त्याच्यामध्ये परळीमधील लोकांना, काही शेकडो लोकांना तो मासाचा तुकडा वाल्मिक कराडने दाखवण्यात आला व लोकांमध्ये दबाव तंत्र व दहशत काम करण्याचं हे वाल्मिक कराडने केलं। तर हे काय मी आरोप केले ते पूर्ण तथ्य व त्याच्यामध्ये सत्य होतं, कारण हे काय आम्हाला शासकीय कागदपत्र हाती लागले आहे त्याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे शासकीय ह्या कागदपत्रामध्ये की महादेव मुंडे यांची हत्या झाल्यानंतर त्यांच्या मानेचं मासाचा तुकडा मिसिंग होता। म्हणजे हे काय जे तिथं त्यांच्यावर जखमा आहेत त्याचं 0.5 mm मध्ये व 0.7 mm मध्ये ते मासाचे तुकडे गायब आहेत तिथून मध्ये। म्हणजे अर्धा ते पाऊण इंच जखमा अशा आडव्या नरड्यावर वार झालेले, त्याच्यामध्ये अर्धा ते पाऊण इंच मध्ये खोल जखमा आहेत, तिथं मांस गायब आहे। असे 3 ते 4 वार धारेदार शस्त्रांनी महादेव मुंडे यांच्या हत्याराने त्यांची हत्या केली। ह्या हत्येमागे वाल्मिक कराड व त्याची मुलं व त्यांची टोळी आहे। हे परळीमध्ये घराघरात माहिती आहे, सर्वांना माहिती आहे हत्या कशामुळे झाली। हे जमिनीच्या व्यवहारातून, वादातून ही जाणून बुजून छोट्या कारणावरून वाल्मिक कराडने ही व त्याच्या मुलांनी हत्या केली। माझं बीडच्या पोलीस प्रशासनाला, पोलीस अधीक्षकांना पुन्हा एकदा विनंती आहे, आमच्या भगिनी ज्ञानेश्वरीताई मुंडे व त्यांच्या कुटुंबाला न्याय मिळवण्यासाठी महादेव मुंडे यांचे हत्यारे आरोपी लवकरात जेरबंद करण्यात यावेत व बीड जिल्ह्यातील दहशत
पूर्णपणे पोलीस प्रशासनाने मोडून काढण्यात यावे ही आमची हात जोडून विनंती आहे. त्यामुळे महादेव मुंडेंच्या हत्येप्रकरणी मोठी अपडेट सध्या समोर आली आहे. मुंडेंचा शवविच्छेदन अहवाल उघड झालाय. यावरती आपण अगदी काही वेळापूर्वी बाळा बांगर यांची प्रतिक्रिया देखील पाहिली होती. तर या सगळ्या प्रकरणासंदर्भात आता शवविच्छेदन अहवाल उघड झाल्यानंतर या सगळ्या तपासाच्या प्रक्रियेला वेग आला पाहिजे असं त्यांनी म्हटलंय. तर याच सगळ्या प्रकरणानंतर ज्ञानेश्वरी मुंडे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. पाहूयात. आज आता मी पूर्ण माझ्या फॅमिलीसोबत इथं आले आहे. SP सरांना एवढंच म्हणलं की आम्हाला न्याय पाहिजे. तरी पण SP सर म्हणले आहे जेवढं होईल तेवढा प्रयत्न करूत. आम्ही निवेदन बी दिलं आहे SP सरांना. हे सगळ्यांना आमच्या फॅमिलीनं मिळून आत्मदहनाचा त्यांना इशारा दिला आहे. 8 दिवसात आरोपी नाही अटक झाली तर आम्हाला न्यायालयात दाखल करायचं म्हणलं तर सबूत लागते. मग बाळाभाऊ बांगरपाशी जर सबूत असतील की त्यांनी हे करूत म्हणले आरोपी अटक करूत तात्काळ. SIT CIDचं काय आहे सगळं सानप सरांना आरोपी माहिती आहेत. मी पहिल्यापासूनच सांगत आहे त्यांची CDR मागत आहे. यांच्या तपासात काहीच वेग नाही ना. पण आता थोडासा SP सर वेग करत आहेत तर न्यायाची थोडीशी भूमिका वाटत आहे. तर या सगळ्या प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात. एक बीडमधलं महादेव मुंडे हत्या प्रकरण देखील या ठिकाणी आलं. याच्यामध्ये खरं म्हणजे आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात तपास चाललेला आहे. आत्तापर्यंत तंत्रज्ञानाचा वापर करून मिळालेल्या माहितीचं विश्लेषण करून 196 इसमांकडे विचारपूस केली आहे. याच्यामध्ये कुठेही कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही. तर या संदर्भात जी काही कारवाई करण्याची गरज आहे ती कारवाई केली जाते आणि पुढे देखील ती केली जाईल. तर या सगळ्या प्रकरणावर सुरेश धस यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात. SP फक्त याच्याकडचा तपास काढून त्याच्याकडे देणे आणि त्याच्याकडचा तपास काढून याच्याकडे देणे यांनी महादेव मुंडेंच्या खुनाचा जे आहे ते तपास लागणार नाही. हा तपास लवकरात लवकर लागला पाहिजे. आणि मध्ये तर असा प्रयत्न झाला की ही केस CID कडे वर्ग करण्याचा सुद्धा प्रयत्न झाला. माझं मत आहे की CID कडे केस वर्ग करण्याची गरज नाही. बीडच्या SPनी स्वतः लक्ष घालून तपास केला तर 8 दिवसामध्ये हे खुनी सापडते.